वार्तांकन रोखठोक बातमी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबद्दल ठाकरेंशी काहीही चर्चा झाली नाही, पण आता हा विलिनीकरणाचा विषयच नाही, कारण ज्यांच्याशी चर्चा केली ते आज दुर्दैवानं आपल्यात नाही, त्यामुळे आता तो प्रश्नच नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे गटाकडून आमच्या कुठल्या नावाला विरोध झाला असं काही नाही। प्रत्येक पक्षाला आपल्या विद्यमान उमेदवारासाठी जागा मिळावी असं वाटत असते। जयंत पाटील म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या निधनामुळे पूर्णपणे थांबली आहे। आता ही चर्चा पुढे जाणे शक्य नाही आणि आम्ही कुणासोबतही चर्चा करत नाही, त्यामुळे दोन्ही बाजूच्या भावना काय आहे हे समजून घेणारच आता नसल्यानं विलिनीकरणाची पूर्णपणे थांबली असली असून यापुढे ही शक्यता नाही। विलिनीकरणाची चर्चा अजित पवार यांच्या आग्रहानं सुरू झाली होती, ती पूर्ण होऊ शकली नाही। आता हा प्रश्न बाजूला गेलेला आहे। आमच्यावर दोन्ही पक्षाला शंका असण्याचं कारण नाही। जयंत पाटील म्हणाले की काल मी आणि सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। शरद पवार यांनी दिल्लीत असणं गरजेचं आहे, त्यासाठी त्यांची राज्यसभेसाठी निवड करण्यात यावी अशी आमची इच्छा आहे। ती उद्धव ठाकरेंच्या कानावर घातली। आमच्या पक्षानं आणि काँग्रेसनं एकत्र बसत काल किंवा आज निर्णय घेऊ असं उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितलंय। तीनही पक्ष एकत्र बसून चर्चा करणार आहोत। आता फक्त राज्यसभेची चर्चा सुरू आहे। मविया एकत्रित असेल तर विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत काहीही अडचण येणार नाही। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।